रामकृष्ण
तरी यारे लागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे महाराष्ट्राचा लाडका आवाज कैलाजी महाराज पवार व त्यांना साथ विष्णू महाराज याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे
मागे मागे अवघे माझ्या अवघे माझ्या मागे मागे मी इथं बसू का?
Ah!
यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोरी हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोरी तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तिने नका भरू पोटे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोरी विठ्ठल विठ्ठल प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या प्रदाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाजयांचे केले स्मरण होय सकळ त्यांच्या दिगंतेचे बंधू श्रीचरण श्रीगुरुचत्ते नमस्कारून येत ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलू पावन झालं चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष झालू दास पायाचा एक एक विठाबाई माझे पंढरीचे अभिमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगाव वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी माझी वाणी दो देवरणे माझी वाणी दो देवरणे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तू वरी सकल गुण निधान अनंत कोट ब्रह्मांड नाग भगवान परमात्म्याचे निश्चिम भक्त महाराष्ट्र भूषणी शिंदे संत सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा काल्याच्या प्रसंगातील अभंग सभेसाठी निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल अभंग तुकाराम महाराजांचा अभंग 4 चरणांचा आहे अभंग जवळपास सर्वांच्या परिचित आहे अभंगाचा सरळ अर्थ असा याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे देवाचं म्हणणं असे गोपाळांनो तुम्हाला गरज असेल तरी माझ्या पाठीमागे या गोपाळांनी प्रश्न केला म्हणले देवा ठीक आहे तुझ्या पाठीमागे येण्याचं काय प्रयोजन आहे म्हणले तुम्हाला जर जी लागत असेल ते माझ्याकडे आणि पोट भरेपर्यंत आहे विठ्ठल 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 म्हणजे तुझ्याकडे आल्यानंतर पोटभर देतो ही गोष्ट खरी आहे पण त्याच्यासाठी काही नियम आहे काय म्हणले हो हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला ठीक आहे तुझ्याकडे आल्यानंतर हा नियम पाळला त्याच्यानंतर आणखीन काही नियम आहे का म्हणले नियम नाही पण एक अधिकारास्तव एक सांगणं असं की ज्या प्रपंचात तुम्ही जन्माला आले त्या प्रपंचाच्या नादी न लागता फक्त माझ्याच पाठीमागे या विठ्ठल का म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आज दे तू पोट भरी पुरे म्हणाल तू वरी अभंग तुकाराम महाराजांचा अभंग 4 चरणांचा अभंग काल्याच्या प्रसंगातील अभंगाचा
सरळ सरळ अर्थ तुमच्या पुढे ठेवलेला आहे. वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. दांडेकर मामापासून आलेली परंपरा आहे. कीर्तनकारांनी आले बरोबर अवघ्या 2-5 मिनिटांमध्ये अभंगाचा सरळ सरळ अर्थ तुमच्या पुढे ठेवला पाहिजे. या न्यायानं अर्थ तुमच्या पुढे ठेवलेला आहे. चिंतना करून आणण्यापरी थोडासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा, थोर साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे आणि या भूमीमध्ये गेल्या 4 वर्षापासून चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा भागवत कथा परमश्री परमादरणीय हरिभक्ती पारायण कैलासवासी आमचे विश्वनाथ पाटील अमराव पाटील ढोमरे यांच्या चतुर्थ पुण्य स्मरणार्थ चालू असलेला हा नाम यज्ञ विठ्ठल आयोजन करणारे त्यांचे चिरंजीव आणि त्यांचे सर्व सहकारी परमश्री परमादरणीय आमचे विजय भाऊ असतील, आमचे गणेश महाराज असतील, त्यांचे सर्व सहकारी. आयोजन जरी त्यांनी केलं पण नियोजन करणारं कोणीतरी पाहिजे. मी नेहमी सांगत असतो, गायडन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर लाईफ. प्रत्येक कार्य असेल त्या कार्यामध्ये नियोजन करणारं कोणीतरी मार्गदर्शक पाहिजे. म्हणून ज्यांनी सुंदर असं मार्गदर्शन केलं आहे असे असणारे परमश्री परमादरणीय हरिभक्ती पारायण सर्व टाळकऱ्यांचे जीवश्य कंठस्थ आमचे गणेशजी महाराज साळुंके खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाट्याला आली. त्यांच्यामुळे तुमचं सर्वांचं दर्शन झालं म्हणून त्यांना शतकोटी धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. आल्यानंतर आनंद वाटला. माझी जातीची मज भेटू कोणी परमश्री परमादरणीय व्यक्ती पारायण संगीत विशारद आमचे कैलासजी महाराज, गायन सम्राट विष्णू महाराज आहे, भजन सम्राट आमचे देवकर महाराज आहे, संगीत विशारद आमचे दीपकजी महाराज आहे, आमचे विनेकरी बाबा दोन्ही पप्पाज आहे, चंद्र सूर्यासारखे आमचे रवी महाराज आहे, त्यानंतर आमचे अनिल महाराज आहे. आणि खऱ्या अर्थाने आमचं सर्वांचं श्रद्धास्थान मी लहानपणी ज्यांच्याकडे शालेय शिक्षणासाठी होतं शासनाने आमचे मस्की गुरुजी हजर आहेत, त्यांना शब्दकुले धन्यवाद. आमचे दुबिले गुरुजी असतील, आमचे विनेकरी बाबा, हे सगळ्यांना आमचे जाधव महाराज असतील, जाधव महाराजच ना, त्यांना सगळ्यांना शतकोटी धन्यवाद. फक्त एक काम करा, मला गणेश महाराजांनी सांगितलं 12:31 सर्वांनी सहकार्य करा. विठ्ठल सिस्टम खूप सुंदर आहे, त्यांनाही शतकोटी धन्यवाद. बसलेली मंडळी 12:31 सगळ्यांना टाळकऱ्यांना विशेष करून माहिती आहे, मी 1 मिनिट जास्त कोणाचा घेत नसतो. आणि म्हणून प्रत्येकाने हाताने टाळी तोंडाने त्या प्रभूचं भजन करा. बट वाय व्हॉट इज द रिझन? काय कारण आहे, कशासाठी भजन करा, त्याचं कारण आहे. काला फुकट भेटत नाही. विठ्ठल 4 दिवसाचा हा सप्ताह आहे. मला 3 दिवस आपण इथं कथा कीर्तन केलंय. आज काला आहे. मग काला जर घ्यायचा असेल तर काला फुकट भेटत नाही. दुसरी गोष्ट, काला म्हणजे काय? अलीकडच्या मूर्ख लोकांनी वाकून कसडा, हा काला नाही. विठ्ठल विठ्ठल. राधे चल माझ्या गावाला जाऊन सारं गोकुळ फिरून भाऊ, हा काला नाही. मग काला म्हणजे काय? नंबर 1, काल्याचे प्रकार किती? नंबर 2, काला कोणी केला? नंबर 3, काला कोणासोबत केला? नंबर 4, काला कुठे केला? नंबर 5, काला कसा केला? नंबर 6, काला घेणारा कोण, काला देणारा कोण आणि काल्याचा दंड काय? विठ्ठल विठ्ठल. ऐका, एक एक मुद्द्याचा आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. काला म्हणजे काय? वास्तविक पाहता 2 भिन्न पदार्थाचं मिश्रण म्हणजे काला. एक स्थूल पदार्थ आणि एक द्रव पदार्थ, या दोन्हीचं मिश्रण म्हणजे काला. हा लौकिक अर्थ आहे. हो, मग दही भाताचा काला असेल, दूध भाताचा काला असेल, दूध भाकरीचा काला असेल, आणखीनही बरेच प्रकार काल्याचे. हे हा लौकिक अर्थ आहे. 2 भिन्न पदार्थाचं मिश्रण म्हणजे काला. मग इथं कोणता काला अभिप्रेत आहे? मारा खरा काला, पारमार्थिक काला, त्याची भाषा अशी आहे, त्याची व्याख्या अशी आहे, जीव आणि शिवाचं मिलन म्हणजे काला. ऐका, जीव आणि शिवाचं मिलन म्हणजे काला. त्यासाठी ज्ञानोबरायांनी ओवी खर्च केली. किंबहुना सोय जीव आत्मयाची लाय, ते तर जे होय त्या नाम सुख या नाम काला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आयुष्याच्या वाटेवर जीवन जगत असताना रात्रंदिवस जीवानी भजन केलं पाहिजे. ऐका, रात्रंदिवस जीवानी भजन केलं पाहिजे. भजन करता करता एक दिवस आपल्या आयुष्यामध्ये एक अशी अवस्था प्राप्त होते. मी नेहमी सांगत असतो, चिंतने चिंतने तद्रूपता, ही अवस्था प्राप्त होते. ज्या दिवशी ही अवस्था प्राप्त झाली त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये श्रीगुरूची भेट होते. आणि ज्या दिवशी श्रीगुरूची भेट झाली त्या दिवशी खऱ्या अर्थाने श्रीगुरूच्या माध्यमातून देवाची भेट होते. ज्या दिवशी देवाची भेट झाली त्या दिवशी तो का माने जन्माले
प्रश्न आहे. पहिली गोष्ट आज काल आहे, माझ्या समोर काल आहे. दुसरी गोष्ट चरित्र आहे. तिसरी गोष्ट अभंग आहे. चौथी गोष्ट सप्त्यातला प्रसंग आहे. विठ्ठल विठ्ठल चार पाच गोष्टी जसं जसं वेळ मिळेल तसं प्रयत्न करू. काला म्हणजे काय याच्यावर मी चिंतन करतोय. आयुष्याच्या वाटेत जगत असताना श्रीगुरूची भेट झाली. श्रीगुरूच्या माध्यमातून देवाचीच भेटी झाली पाहिजे. ज्या दिवशी देव भेटला विषय मिटला. विठ्ठल विठ्ठल अरे देव भेटला काला झाला. महाराज प्रपंचातल्या लोकांसोबत आपला काला होत नाही. जीवन जगत असताना देवाच भेटला पाहिजे. का? कारण एक येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरधारे चिरापडे नरदेव निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवाची होईन म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावा. अरे काला याच शरीराने होतो. विठ्ठल विठ्ठल काला याच शरीराने होतो. जर काला झाला नाही तर परिणाम काय? नाही तरी गेला जन्म. सांगतो तुम्हासी बाजार आहे विठ्ठल नाही तरी गेला जन्म वाया. तुमचा जन्म वाया जाऊ नये यासाठी महाराज काला झाला पाहिजे. आणि काला जर झाला नाही तर तुमचा जन्म वाया गेल्याशिवाय राहणार नाही. लटिका व्यवहार सर्व हास वाया येरधार. तुम्ही जन्माला आले काय मेले काय काही फरक नाहीये. विठ्ठल विठ्ठल नाहीतरी लोक म्हणतच असते जन्मी आला ते तुम्ही म्हणा. विठ्ठल विठ्ठल ऐका त्यासाठी जन्माला आल्यानंतर अरे रात्रंदिवस त्या ईश्वराचं चिंतन केलं पाहिजे. कधी केलं पाहिजे? कामामध्ये काम काही म्हणा राम राम असाल ते करा. महाराज त्याच्यासाठी कोणते काळवेळ नाम उच्चारित नाही. तुम्ही कधी त्याचं भजन करू शकता का? लक्षात ठेवा. देवाचंच भजन केलं पाहिजे. संतांचं भजन केलं पाहिजे. प्रपंचात ज्या तुम्ही जन्माला आले त्या प्रपंचातल्या लोकांचं भजन करता कामा नाही. का? कारण त्या लोकांनी आतापर्यंत तुम्हाला सुख दिलं नाही. आतापर्यंत दिलं नाही, आता देत नाही, याच्यानंतर देणार नाही. सगळ्यांना प्रमाण माहिती येरते माईके दुःखाची जनिती ती दुःखाला जनरेट करणारी सुखाला नाही. विठ्ठल विठ्ठल आता लोक त्यांनी सुख दिलं नाही. गणेश महाराज आता देत नाही, याच्यानंतर ते देणार नाही. का? त्याचं सरळ कारण असं आहे आपण खरे नाही. त्याचं कारण सरळ असं आहे आपण खरे नाही. आपण भूतकाळात नव्हतो, वर्तमान काळात भासतो आणि भविष्य काळात राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्मा भूतकाळात होता, वर्तमान काळात आहे आणि भविष्य काळात राहणार. म्हणून सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला त्याची सत्ता त्रिकालाबाधित सत्य आहे. महाराज आपण भूतकाळात नव्हतो. मला सांगा ना, आता माझ्यासमोर गुरुजी बसेल असतील, दुबेली गुरुजी असतील किंवा आणखी नाही कोणी असेल, ते विष्णू महाराज असतील. मला सांगा 100 वर्षा अगोदर हे लोक होते का? नाही ना. 100 वर्षा अगोदर हे लोक नव्हते. बरं 150 वर्षानंतर राहणार आहे का? नाही. विठ्ठल विठ्ठल 150 वर्षानंतर राहणार आहे का? नाही ना. मग गुरुजी हे खरे की खोटे? खरे की खोटे? हे सगळे खोटेत महाराज, हे सगळे खोटे. माझ्याकडे प्रमाण आहे ना. देवाचं भजन काय करायचं? सर्व मिथ्या ही जाणून शरण
शरण रेघा. देवाशी शरण रेघा हा आग्रह आमच्या संतांचा. का? कारण देवाचं जे ब्रीद आहे, जो मज होय अनन्य शरण. मारा गीता बोलते सर्व धर्मान परित्याज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. विठ्ठल विठ्ठल. म्हणून काला घरच्या लोकांसोबत होत नाही. अरे आपण आता वर्तमान काळात फक्त दिसतो नाही, भासतो. हा, मृगजळ आहे ना, मृगजळ. जसं कधी दिसतं माणसाला मृगजळ? सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर आहे ना. विठ्ठल विठ्ठल. हे जसं दुपारी दिसतंय महाराज, नुसतं दिसतं नाही, भासतं ते. जी दिसणारी वस्तू ती हातात येते. आता ही माईक आहे, हे दिसणार आहे, हे हातात येतं. ते दुपारा दिसतंय नाही, नुसतं भासतं. काहीच कामाचं नाही, ते दिसतही नाही, भासतही नाही, काहीच नाही. मृगजळ होतच आहे, ज्ञानोबरायची भाषा आहे. तसं लक्षात ठेवा, आपण खोटे. या जगामध्ये भगवान परमात्मा खरा आहे. भगवान परमात्म्या सोबतच आपला काला होतो. मी बोलून गेलो किंबहुना सोय जीव आत्मयाची आहे, तेच जे होय त्या नाम सो. की यापुढे गंमत म्हणून सांगतो, मला जडालाही तारणारा जीव आहे आणि जीवालाही तारणारा देव आहे. लक्षात ठेवा, जडालाही तारणारा देव आहे आणि जीवालाही तारणारा देवच आहे. जीव जीवाला तारू शकत नाही, जड जीवाला तारू शकत नाही, जीव जडाला तारू शकत नाही. मला देवच तारू शकतो. माझ्याकडे प्रमाण आहे. विठ्ठल विठ्ठल. अधिकारी लोक समोर बसले आणि तुम्ही सुद्धा कीर्तन करा 2-4 जण. विठ्ठल विठ्ठल. ऐका, जीव जडाला तारू शकत नाही, जड जीवाला तारू शकत नाही. पुढे बोलतो जरा, दोघायलाही जरी तारायचं असेल, अहो बोलू का तुम्हाला, तुकोबरायचे एक प्रमाण आहे. जो मुळव्याधे पिढीला त्याशी हसून, त्याशी देखून हसी खर्जोला. विठ्ठल विठ्ठल. कोण कोणाचं कल्याण करील गुरुजी? जो मुळव्याधे पिढीला त्याशी देखून हसे खर्जोला. ज्याला खरू झाली तो त्याला हसतो. ह्यो त्याचं कल्याण करीन का तो याचं कल्याण करीन? नाही. जीव जीवाचं कल्याण करू शकत नाही. कल्याण करून घ्यायचं जर असेल तर मला देवाला शरण गेलं पाहिजे. काला देवासोबत होतो. माझं चिंतन थोडं व्यवस्थित आहे का? जडालाही तारणारा जीव आहे, जडालाही तारणारा देव आहे आणि जीवालाही तारणारा देवच आहे. जड जीवा तारण जड जीवा तारण. एवढं सोपं नाही ते. आणि पहिली गोष्ट तर माझ्या नावानं बरेच गायक लोक खडे खातात. हा ना, काय भानगड असेल तर आता मी काय करू मला सांगा गुरुजी. सुंदर दिसणं काही लोकांना शाप झालेला आहे. काय बोलतो मी? काही लोकांना सुंदर दिसणं हा शाप झालेला आहे महाराज. तसं आता ही एक वरून आलेली परंपरा आहे. बरं, ते मी परीक्षा कोणाची घेत नाही. नाही म्हणलं मी म्हणून घेतो ना. नाही म्हणलं काही मी कोणाची गणेश कधी परीक्षा घेतली की मी? कारण मी तुमची परीक्षा घ्यावी एवढा मोठा मी नाहीच ना. विठ्ठल विठ्ठल. पण त्याला
आता मी काय करू, माझी संगती तशी लागते. जड जीवा तारण हरी जडालाही तारणारा देव आहे, जीवाला तारणारा देव आहे. म्हणून काला देवासोबत होतो. गोपाळांनी प्रश्न केला, म्हणले देवा तुझ्या संग येण्याचं कारण काय, काला तुझ्यासोबतच का होतो? भगवान परमात्म्याने सांगितलं, राजा ज्या प्रपंचात तुम्ही जन्माला आले तिथं तुमचा त्यांच्या बरोबर काला होणार नाही, म्हणून तुम्ही त्यांचा त्याग करा. अभंगाचं शेवटचं जन्म. तू का म्हणे साला घाले, 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 तू का म्हणे साला घाले. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पटे. ज्या प्रपंचात तुम्ही जन्माला आले त्या प्रपंचातल्या लोकांसोबत तुम्ही न राहायला अडचण नाही, पण शरीराने तुम्ही त्यांच्यामध्ये असलं पाहिजे आणि मनाने रात्रंदिवस माझं चिंतन केलं पाहिजे. त्यांचा तुम्ही त्यागच केला पाहिजे. का केला पाहिजे? ज्या आईनं तुम्हाला 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलं ती आई तुमच्या कामाची. 9 मास गर्भवासी कष्ट झाले ज्या मातेची, तीही निष्ठूर झाली कैशी. अंती दूर राहिले मित्र आले गोत्र झाले, तीही स्मशानाहुनी परतली. शेवटी टाकून या गेले मज लागी स्मशानी. ऐसा जाणून निर्धार मग मज आला गहीवर. किंवा कोणाची मायबाप कोणाची गणगोत. अरे प्रपंचातले लोक जे ते तुमचं कल्याण करू शकत नाही, ते तुम्हाला सुख देऊ शकत नाही. ज्या सुखाची अपेक्षा तुम्हाला आहे ते सुख माझ्याकडे का सुखरूप ऐसा. हे संतांच्या प्रमाणे तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारिका तो. लक्षात ठेवा, ज्या आईने 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलं ती आई तुमच्या कामाची नाही. ज्या बापाने जन्माला घातलं तो बाप कामाचा नाही. पुढाई का जो भाऊ संकटामध्ये तुमच्या पाठीशी उभा होतो तो भाऊ कामाचा नाही. ज्या बहिणीनं तुम्हाला चालायला शिकवलं खायला शिकवलं ती बहीण तुमच्या कामाची नाही. सोडविना बंधू पाठीची बहीण शेजेची कामे न दूर राहे. मग कामाचा कोण आहे? काला कोणासोबत होतो? तुका म्हणे तुझ सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचोनिया किंवा अंतकालीचा सोयरा. तुका म्हणे विठ्ठोधरा पुण्यस्मरणे म्हणून चालताल तर ही सुद्धा विठ्ठल विठ्ठल काला देवासोबत होतो म्हणून देवाने छाती ठोकपणे सांगितलं लोक गोपाळांना, भावांना तुम्ही एक काम करा, यांचा त्याग करा. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. अरे ज्या प्रपंचात तुम्ही जन्माला आले त्या प्रपंचाचं स्वरूप असे संसारती इति संसार हा जो क्षणाक्षणाला घटत जातो. महाराज असती जायते वर्धते विपरिणमते अपक्षयते आणि नश्यते. लक्षात ठेवा, त्या प्रपंचाच्या तुम्ही नादी न लागता माझ्या नादी लागा. जर तुम्ही माझं भजन करत नसेल तर तैसे माझी या भक्ती विहीन जळो त्याची आले. पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. दगडामध्ये तुमच्यामध्ये फरक नाही. तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड हा किंवा मातीची खोळे दगड आला पोटाची मातीची खोळे दगड आला पोटाची मातीची खोळे दगड आला पोटाची मातीची खोळे दगड आला पोटाची. हे आता उघडी डोळे आता उघडी डोळे आज्ञा बिन कळे आज्ञा बिन कळे मातीची खोळे दगड आला पोटाची मातीची खोळे दगड आला पोटाची. सर तुम्ही माझं भजन करत नसेल तर महाराज देवाची भाषा ज्ञानोरायच्या तोंडून तैसे माझी या भक्ती विन जळोती जी आली. पण आगा पृथ्वीवर ही पाषाण नसती काही. दगडामध्ये तुमच्यामध्ये फरक नाही म्हणून तुम्ही रात्रंदिवस माझे भजन करा. माझं भजन केल्यानंतर माझ्या स्वरूपाला तुम्ही प्राप्त व्हाल आणि ज्या दिवशी माझ्या स्वरूपाला प्राप्त झाले त्या दिवशी खऱ्या अर्थाने तुमच्या जीवनात
काला होईल काला. मग मी बोलत होतो काला म्हणजे काय, जीव आणि शिवाचं मिलन म्हणजे काला. हा झाला एक परमार्थिक अर्थ. बर, मग काल्याचे प्रकार किती? काल्याचे 3 प्रकार आहे. दुसरा मुद्दा हातवतोय मी. काल्याचे 3 प्रकार आहे. एक स्थूल शरीराने होणारा काला, दुसरा सूक्ष्म शरीराने होणारा काला आणि तिसरा कारण शरीराने होणारा काला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऐका, स्थूल शरीराने होणारा काला कोणता? प्रमाणे त्यासाठी उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही बाता. जे रक्तमासाचं शरीर आहे त्या शरीराने होणारा जो काला आहे तो काला म्हणजे कोणता काला? अरे हे जे शरीर आहे या शरीराने आपल्याला एखादी वस्तू हाताळता येते, हातात घेता येते, खाता येते, म्हणून या शरीराने केला गेलेला कोणता काला? हो, मी बोलून गेलो उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. बर, त्याच्या पुढचा काला सूक्ष्म शरीराने होणारा काला कोणता काला? हरिनामाचा खिचडी काला, प्रेमी महिला. बर, कारण शरीराने होणारा काला कोणता काला? कारण देहाने होणारा काला कोणता काला? लक्षात ठेवा, तुका म्हणे काला कोठे आभेद देखील. हे त्यासाठी वापरलेलं प्रमाणे आणि पटवून देण्यासाठी मी तुम्हाला एक चालतं चिंतन मांडतो. मला सांगा, काला होण्यासाठी गणेश महाराज द्वैताची गरज आहे का अद्वैताची गरज आहे? काला होण्यासाठी योगी द्वैताची गरज आहे का अद्वैताची गरज आहे? हा, भजन केलं ना वारीत? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काला करण्यासाठी विष्णू महाराज द्वैताची गरज आहे का अद्वैताची गरज आहे? काला करण्यासाठी विठ्ठल 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 गुरुजी, काला जर करायचा असेल तिथं द्वैत पाहिजे का अद्वैत पाहिजे? बरं, जाऊ द्या, जाऊ द्या. साखरेची गोडी साखरेला का खाणाराला? गणेश महाराज आता ही तर कळन ना. साखरेची गोडी साखरेला का खाणाराला? भोगता तो निराळा तिने गोडी निवडिली. अरे साखरेची गोडी साखरेला नाही, साखरेची गोडी कुणाला? खाणाराला. मारा तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे मेघ श्यामा. का म्हणणे संत असं? विठ्ठल विठ्ठल. अरे भक्तीचा आनंद देवाला नाही गुरुजी, भक्तीचा आनंद भक्ताला आहे महाराज, भक्ताला. आणि तो आनंद भोगण्यासाठी महाराज तो काला करण्यासाठी वास्तविक पाहता काला महाराज अद्वैतात होत नाही. तुझं मज नाही भेद सहज केला विनोद. महाराज जीव हा देवाचा अंश आहे, लक्षात ठेवा. पण जीवाने देवाकडे जाण्यासाठी तिथं द्वैताची गरज आहे, म्हणून काला होण्यासाठी द्वैताची गरज आहे. एका ठिकाणी प्रमाण असं आहे संतांचं, देवा तुझ्या भक्तीचा आनंद मिळण्यासाठी काला होण्यासाठी हो मी भक्त तू देव. आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव कैलास बा आयसे करी. पण कशासाठी? विठ्ठल विठ्ठल. महाराज मी भक्त तू देव ऐसे करी, पण कशासाठी? महाराज त्याच्या भक्तीचा आनंद मिळण्यासाठी, काला होण्यासाठी. म्हणून कारण शरीराने केला गेलेला काला कोणता? मी बोलून गेलो, तुका म्हणे काला कोठे अभेद देखील. लक्षात ठेवा, काल्याचे 3 प्रकार मी तुमच्या पुढे ठेवलंय. तिसरा मुद्दा असा आहे, काला कोणी केला? काला देवाने केला. ऐका, काला देवाने केला. गुरुजी देवानीच का केला? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दीपक काला देवाने केला ही गोष्ट 101% राईट. आताच्या भाषेत तुमच्या काला देवाने केला ही गोष्ट खरी आहे, पण देवानेच का केला? काय कारण? त्याचं कारण असं आहे, जो काहीही करू शकतो, परत एकदा ऐका, जो काहीही करू शकतो तोच काला करू शकतो. विठ्ठल विठ्ठल. खरं
झालंय का गुरुजी? जो काहीही करू शकतो तोच काला करू शकतो. तुम्ही काहीही करू शकत नाही, कोणासोबतही करू शकत नाही, कसंही करू शकत नाही, कुठेही करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही काला करू शकत नाही. काला देवाने केला महाराज. कारण देव काहीही करू शकतो, कुणासोबतही करू शकतो, कसंही करू शकतो, कुठेही करू शकतो. म्हणून काला करण्याचा अधिकार देवालाच आहे. देवानेच काला केला. आणि गंमत म्हणून सांगतो, काला एवढा दुर्लभ आहे, देवाने सुद्धा एकदाच केला. विठ्ठल विठ्ठल देवाने सुद्धा एकदाच केला. नाही 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 नाही, देवाला सुद्धा एकदाच करता आला. विठ्ठल विठ्ठल. मग काला देवाने केला. बरं, देवानीच काय केलं त्याच्यावर मी बोललो आता. कारण देव काहीही करू शकतो महाराज. तुझं करिता नव्याचे काही डोंगराची राई क्षण मात्रे किंवा आणखीनही बरेच प्रमाण आहे महाराज. तो देव काहीही करू शकतो. त्याच्या मनात तुम्हाला सगळ्यांना प्रमाण माहिती आले देवाजीच्या. हा, तिथे पोलीस पाटलाची चाले ना, सरपंचाची तर कत्ताही चाले ना, खासदाराचे नाही, आमदाराचे नाही, पंतप्रधान कोणाचेच नाही. व अरे त्याच्या मनात आल्यानंतर हो राजाचा भिकारी आणि भिकाऱ्याचा राजा करण्याची ताकद. समर्थाच्या माना जरी होया राणा रंग द्याना, जरी होया राणा रंग द्याना, तुझा म्हणे आले नवनाची माना, जरी होया राणा रंग द्याना, जरी होया रंग द्याना. शबास, तुका म्हणे आले समर्थाच्या मना जरी होय राणा रंक द्याता. वास्तविक पाहता समर्थ हा शब्द देवाच्या संबंधानेच वापरला. दीपक बुवा, समर्थ हा शब्द देवाच्या संबंधाने वापरला. समर्थ हा शब्द अलीकडे काही मूर्ख लोक म्हणते तो पुरीत लग्न धर, मी समर्थ आहे. कशा समर्थ आहे? त्याच्याकडे पैसे मागायला लढते म्हणतो काल सडून दिले. काय समर्थ आहे तो? विठ्ठल विठ्ठल. पटवून देतो ना तुम्हाला. महाराज समर्थ या शब्दाची व्याख्या, कारण माझा स्वभाव मी एक होता राजा त्याला दोन बायका लोकांना सांगत असतो. समर्थ या शब्दाची व्याख्या महाराज कोणालाही करता आली नाही. शास्त्राला करता आली नाही, उपनिषदाला करता आली नाही, वेदाला करता आली नाही. माझ्याकडे प्रमाण आहे. हरिपाठ तुम्ही चाला, हरिपाठ वाचा. न करवे अर्थ उपनिषदा असं उत्तरार्ध आहे त्याचा. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानदेव म्हणे हरी माझा हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषद. अरे देव भगवान परमात्मा समर्थ आहे. आणि समर्थ शब्द अनेक ठिकाणी वापरला. तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा किंवा काय समर्थाची कांता कोरान मागे किंवा दुर्बळाची कन्या समर्थाने केली अवदशा निमाली. अनेक ठिकाणी समर्थ शब्द वापरला. भगवान परमात्मा समर्थ. आमच्या गणेश महाराजांनी प्रमाण दिलं. तुका म्हणे आले समर्थाच्या मनात. त्याच्या मनात आल्या समर्थाच्या नाही तुटी कदा कसा याची आरती तर काहीच कमी नाही ना कोणाच्या घरी पण समर्थाच्या. हे महत्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल. तिथं कोणत्याच गोष्टीची कमी नाही. सिस्टम वाले विठ्ठल विठ्ठल. कोणाच्या घरी? समर्थाच्या घरी. समर्थ कोणाला म्हणायचं? देव समर्थ आहे महाराज. त्याच्या मनात आल्यानंतर तो काही करू शकतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे
इथं काही लोक असे सांगते त्यांचे भुजंग महाराज या संभाजीनगरला आमचे चुलते आले तेव्हा खांद्यावर उपरणं टाकून आले. हो पण आता 2-3 JCB आहे, 2-3 कंपन्याचा मालक आहे, मग हे सगळं कोणी देईल त्याला? हा त्या चुलत्याला कोण दिलं त्याला? महाराज देणारा देव आहे. त्याच्या मनात आल्यानंतर त्याला काय करायचं तो सगळं काही करू शकतो. आणि तुम्हालाही चालता चालता सांगतो, घेण्या देण्याचं भावकीला डोकं लावायचं नाही, कोणाला डोकं लावायचं नाही, मित्र डोकं लावायचं नाही. यानं मग असं केलं त्यानं मग तसं केलं. हा अजिबात नाही. तुमचं कोणी काहीच करू शकत नाही. तुमचं करणारा देव आहे. आणि भांडायचं असलं तर देवासोबत भांडायचं, बोलायचं असलं तर देवासोबत बोलायचं आहे. तुमची तक्रार देवासमोर मांडायची. मग तुम्ही असाल भुजंग महाराज काही गप्पा मारता, तुम्ही देव कुठं बोलतो का? तू बोलत नाही पण ऐकतो ना, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अलीकडे काही लोक आम्हाला डोकं लावतात, त्यानं असं केलं आणि त्यानं तसं केलं, करणीन कावटळीन भानगडीन. अजिबात नाही. महाराज तुमची भोग तुम्हाला ते भोगावर लागेल. दुसरी गोष्ट, त्या भोगात बदल करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा प्रमाणे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरे कृपे त्याचा नाश झाला. पण त्यासाठी तुमची श्रद्धा महत्वाची पाहिजे, तुमचा दृढ विश्वास पाहिजे. काय विश्वास ही तो करी स्वामीवरी सत्ता. फेस टू फेस प्रमाण कडी टू कडी अशी लागली पाहिजे. सकळ भोगिता होय त्यांचे, त्याच्यावर विश्वास पाहिजे, त्याच्यावर श्रद्धा पाहिजे. अरे आपण एवढे मूर्ख आहे, आपला आईवर विश्वास नाही, बापावर विश्वास नाही, भावावर विश्वास नाही, कोणावर विश्वास नाही, पत्नीवर विश्वास नाही, कोणावर विश्वास नाही. मग काय ढेकळं भेटन आपल्याला? विठ्ठल विठ्ठल या जगात विश्वास फार महत्वाचा आहे. म्हणून तुम्ही भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्यावर विश्वास ठेवा. तुका म्हणे भार घातले यावरी होईल काय वारे नारायण लक्षात ठेवा. आणि म्हणून भगवान परमात्मा काहीही करू शकतो, फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा. तुका म्हणे आले समर्थाच्या मना, तो देव काहीही करू शकतो. म्हणून काला करण्याचा अधिकार देवाकडे. बरं त्यांनी काय केलं? काय प्रमाणे तुमच्याकडे गिरी गोवर्धन येणे उचलेला. उचलेला. आपल्याला थोडं 5 किलोचं वजन उचलता येत नाही दादा. मला त्याने काय केलं? जळत वनवाव मुखेची प्राशीला, गिळिता घासवर चिरोनी सांडीला. हो काय काय केलं त्या भगवान परमात्म्याने? अरे त्या भगवान परमात्म्याने काय नाही केलं? विठ्ठल विठ्ठल. म्हणून जो काहीही करू शकतो तोच काला करू शकतो. भगवान परमात्म्याने काला केला. 3 मुद्दे आपले संपले. 4था मुद्दा आपला असा आहे, काला कोणासोबत केला? विठ्ठल विठ्ठल. काला कोणासोबत केला याचं उत्तर असं आहे, विशेषः लाभ. दुर्लभ विशेषः लाभ संतासंगे. काला देवाने केला, काला संतासोबत केला. बरं संतासोबतच का केला? त्याचं कारण असं आहे, या जगामध्ये एकच तत्व संत असे ते देवापर्यंत जीवाला घेऊन जातात. म्हणून अकलावा श्रीपती येणे पंथे किंवा हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती. आणि तिसरं प्रमाण फार महत्वाचं आहे, संताविन प्राप्ती नाही. महाराज या जगामध्ये संतच भेटले पाहिजे, कारण संतांच्या सोबतच काला आहे. विठ्ठल विठ्ठल. मी नेहमी सांगत असतो, वस्तू मिळाली पाहिजे का कळाली पाहिजे? दीपक महाराज, हा
वस्तू मिळाली पाहिजे, कळाली पाहिजे. विचारा विचारा. हा, कारण देव मिळाला पाहिजे का कळायला पाहिजे का? तसं बायको मिळाली पाहिजे आणि नांदली पाहिजे. विचारा विचारा विचारा. जाऊ दे. तसं देव महाराज मिळालाही पाहिजे, कळालाही पाहिजे. तो कळतो कोणासोबत? संतासोबत. मिळतो कोणासोबत? संतासोबत. तुकाराम महाराजांची एका ठिकाणी मागणी अशी, तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संतांची. का? कारण काला हा संतासोबत मिळतो म्हणून विशेष या लाभ संता संगे. 4 मुद्दे आपले संपले. काला संतासोबत होतो. बर, 5वा मुद्दा असा आहे, काला कुठं केला? काला वाळवंटात केला. बरं, वाळवंटात का केला? त्याचं कारण असं आहे, आपल्या शरीराचं वाळवंट झाल्याशिवाय काला मिळत नाही. विठ्ठल विठ्ठल. आपल्या शरीराचं वाळवंट झाल्याशिवाय काला होत नाही. तसं फुकट जर तुम्ही काला मागितलं तर काला तसं मिळणार नाही. काला करण्यासाठी शरीराचं वाळवंट झालं पाहिजे. मग शरीराचं वाळवंट होणं म्हणजे काय? तुकोबरायचं एका ठिकाणी प्रमाण आहे, काम क्रोध केले घर रेते. किंवा तुका म्हणे आम्ही झालो अग्नी रूप, लागोन येदी पाप, लागोन येदी पुण्य, लागोन येदी अंगा. अरे या शरीराची अवस्था तिथपर्यंत गेली पाहिजे. तुम्ही जे काही कार्य करताल ते कार्य केल्यानंतर तुम्हाला पापही न लागलं पाहिजे आणि तुम्ही पुण्याचे सुद्धा भोगण्याचे अधिकारी न झाले पाहिजे. ही अवस्था तुमची ज्यावेळेस होईल त्या दिवशी काला होईल. एका ठिकाणी एका गवळणीचं प्रमाण आहे, आपुलियाचा विसर भोळा गोविंदू काळा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या शरीराची ती अवस्था झाली पाहिजे. आणखीन पुढे बोलतो मी जर, देहाच्या निरासे पाविजे ठाया माझी ऐशी काया जव नव्हे. अरे वाळवंट होणं म्हणजे काय महाराज? या शरीराने तुम्हाला बोलू का चालता चालता तुम्ही ज्या प्रपंचात राहता त्या प्रपंचात फक्त तुम्ही तनाने असली पाहिजे. मनाने रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं ज्यावेळेस तुम्ही चिंतन करतात, विषय येतो त्यांचा, झाला नारायण किंवा जागृती स्वप्ने पांडुरंग. ही अवस्था तुमची ज्या दिवशी होईल त्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये काला होईल. म्हणून काला हा वाळवंटात होतो. म्हणून भगवान परमात्म्याने वाळवंटात काला केला. बरं, काला कसा केला? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 5वा 6वा मुद्दा मी हाताळतोय. काला कसा केला? काला सहज केला का दीपक महाराज? बर, काला नुसत्या घातल्या गप्पा मारून केला का? राजकारणाच्या गप्पा मारून केला का? मग काला केला कसा? बायकोची घराने सांगून केला, साडूचं घरानं सांगून केला. मग माझ्याकडे प्रमाण आहे ना, विठ्ठल विठ्ठल प्रमाण सांगतो ना. आरोप कशाला गुरुजी कशाच घेणं देण्याचं कोणाचा? काला घरच्या प्रपंचातल्या गोष्टी करून गेला का? नाही, हेची अनुवाद सदा सर्व काळ करुणी गोपाळ काला. अनुवाद सदा सर्व काळ करुणी गोपाळ काला शिव. मग हेची अनुवाद म्हणजे कोणता अनुवाद? हेची अनुवाद म्हणजे कोणता अनुवाद? मी आरंभाला बोललो, मला प्रत्येकाने हाताने टाळी तोंडाने त्या प्रभूचं भजन कर. रात्रंदिवस श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. भगवान परमात्म्याचं भजन करता करता काला झाला पाहिजे. म्हणून श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सर्वजण म्हणा श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.
फुकट तो मिळणार नाही. हे क्षणवाद सदा सर्व काळ करुणी गोपाळ काला शिव. काला कसा केला त्याचं उत्तर हे. बरं, शेवटचा मुद्दा आपला काल्याचा दंड काय. काल्याचा दंड कसा आहे चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी. काला तसा होत नाही. अभंगाचं निरूपण करावंच लागतंय, पण भगवान परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार आपण केला पाहिजे. काय भगवान परमात्म्याचं चरित्र सगळ्यांना माहिती आहे. भगवान परमात्मा मथुरेमध्ये खऱ्या अर्थाने अवतीर्ण झाला आणि गोकुळात प्रगट झाला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्मा मथुरेमध्ये अवतीर्ण झाला. अवतीर्ण झाल्याबरोबर भगवान परमात्म्याची मूर्ती 8 वर्षाची. आईनं सांगितलं म्हणले देवा असं कुठं असतंय का, तू लहान हो. लहान झाल्यानंतर भगवान परमात्मा तुम्हाला सगळ्यांना प्रमाण माहिती आहे, लपवा लपवा सोडा सोडा मिठी लपवा लपवा. भगवान परमात्म्याने सांगितलं तुम्ही एक काम करा. घाबरण्याचं कारण आहे, कारण त्या कंसाने आतापर्यंत जेवढे पोरं मारले होते ते त्या देवकीलाही माहित होतं, वसुदेवालाही माहित होतं. डोळ्यामध्ये पाणी आलं, म्हणले ह्या पोराला सुद्धा मारणार. पण भगवान परमात्मा तो काहीही करू शकतो. मग त्यांनी सांगितलं म्हणले पिताजी तुम्ही एक काम करा. खऱ्या अर्थाने चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी ही गोष्ट खरी आहे, पण मला तरी असं वाटतं आणि एक थोडा जर कयास लावला, कारण कीर्तनाचा विषय असा आहे प्रत्येक कीर्तनकार हा ज्याच्या बुद्धीनं ज्याच्या त्याच्या कौशल्यानं चिंतन करायचा प्रयत्न करत असतो. मला तरी असं वाटतं चरित्र जरी गोकुळात झालंय पण चरित्र भगवान परमात्म्याने मथुरेपासूनच सुरू केलंय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुम्ही म्हणसाल भुजंग महाराज काय त्याची पहिली लीला काय. पहिली लीला त्याची अशी आहे महाराज, ज्यावेळेस आई रडायला लागली, बाप रडायला लागला, आईनं सांगितलं म्हणले बाळा अरे त्या कंसाने आतापर्यंत एवढे पोरं मारले, 5-6 पोरं मारले, तुलाही तो मारून टाकणार. मला असं वाटतं की तू गेला नाही पाहिजे, मी पोरकीनं झाली पाहिजे. भगवान परमात्म्याने स्मिताशी केलं, म्हणले आई मला मारणारा या जगामध्ये आतापर्यंत पैदा नाही झाला. म्हणले का रे काय तुझ्याकडे काय असं. म्हणले काय म्हणजे मी सगळ्या जगाचा बाप आहे, नव्हे नव्हे सगळ्या देवाच्या बापाचा बाप आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्यांनी सांगितलं फक्त मी सांगन तेवढं तुम्ही काम करा. म्हणले काय सांगतो तू. मला त्यांनी बापाला उपदेश केला. काय सांगितलं बापाला. पहिलं चरित्र तिथून सुरू झालं कैलासबा. हो, बापाला काय सांगितलं त्यांनी. म्हणले पिताजी पप्पा डॅडी काय करा. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजली गोकुळा, मजली गोकुळा, मजली घरी घेऊन चला असं म्हणल्यानंतर त्याने सांगितलं म्हणले राजा अरे माझे हातपाय बांधलेले साखळदंड आहे माझ्या पायाला. म्हणले तुम्ही दुसरं काहीच करू नका. जी फळांची टोपली आणलेली ना मला खायसाठी ती टोपली घ्या. भगवान परमात्म्याला मला त्या टोपलीत ठेवलं. टोपली डोक्यावर घेतली. घेतल्याबरोबर मला उचलीला कमळापती पायीची बंधन गळती. याच्यामध्ये गमक असं आहे देव डोक्यावर घेतला की बंधन तुटत येत आणि माया डोक्यावर घेतली की बंधन लागत येत. विठ्ठल विठ्ठल वसुदेवाने देव डोक्यावर घेतला. परिणाम काय झाला. बंधन तुटलंय ना आम्हाला. पायीची बंधन गळते किंवा तुटती. म्हणजे देव डोक्यावर घेतला की बंधन तुटत येत आणि माया डोक्यावर घेतली की
बंधन लागत आहेत. बरं किती लागत आहेत अलीकडे कैलास महाराजाला माहितीये, दीपक महाराजाला माहितीये, आणि गणेश महाराज पहिल्यापासूनच भोगताय. हो, विष्णू महाराजाला माहितीये, आणि आम्ही त्याच्यातलेच विठ्ठल विठ्ठल. मी आता कालच्या का कोणत्या कीर्तनात बोललो, बरेच महाराज लोक बायकापासून परेशान आहे का नाही, कारण बंधनं लागले ना. ते कीर्तनाला फिरता येत नाही, कुठं फिरता येत नाही महाराज, कारण बायकोचा धाक तुम्हाला नसेल काही लोकांना, पण असे काही महाराज लोक आहे जे आमच्यापाशी रडले विठ्ठल विठ्ठल. कारण ती माया आहे ना, माया, त्या मायेनं आतापर्यंत कोणाला सोडलं नाही महाराज, आतापर्यंत कोणाला सोडलं नाही. शुक भीष्म आणि हनुमान, चौथा कार्तिक स्वामी जाण त्याला नाही बट्टा, भाल्या भाल्याची लावी बस भल्या भल्याशी लावील बट्टा अशी थट्टा. महाराज तिनं चांगल्या चांगल्याला सोडलं नाही, फक्त गेले कोण कोण, सुटले कोण कोण. शोक भीष्म आणि हनुमान, चौथा कार्तिक स्वामी जाण त्याला नाही बट्टा. हे एवढे सुटले, बाकी आताचे जेवढे महाराज लोक हे काही सुटलं नाही त्यातून. विठ्ठल विठ्ठल मग सुटले कोण कोण. बरं तुम्हालाही जर सुटायचं असेल तर त्या मायेचा त्याग जर कशाने होत असेल तर तो प्रभुनामाने होतो, ईश्वर चिंतनाने होतो. त्या मायेनं आतापर्यंत कोणाला सोडलं नाही, आणि त्या मायेचा त्याग जर करायचा असेल, त्या मायेला डोक्यावर जर न घ्यायचं असेल तर फक्त एक साधन आहे, तेने माया झालं. तेने माया जाळ तुटतील. माया डोक्यावर घेतली, थोडं शिकावं द्या. माया डोक्यावर घेतली की बंधनं लागत आहेत. देव डोक्यावर घेतला रे घेतला बंधन तुटत आहेत. म्हणून उचलीला कमलापती पायीची बंधन गळती. भगवान परमात्म्याला डोक्यावर घेतलं, डोक्यावर घेतलं, बंधनं तुटले. भगवान परमात्म्याला घेऊन वसुदेव बाहेर आले. पहिला पाय महाराज त्या कारागृहाच्या बाहेर ठेवला, पाय बाहेर ठेवला. तुमचं काय चाललं रे? मी पाठीला घागरून आडू राहिलो. विठ्ठल 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 गेलं डोक्यातून माया. काय झालं तुमच्या जवळ आली कोण माया? विठ्ठल 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 भगवान परमात्मा टोपलीत आहे. वसुदेवाने एक पाय बाहेर ठेवला. मारा अनेक वर्षापासून लता झाडी वेले पक्षी प्राणी भगवान परमात्म्याच्या अवताराची वाट पाहत होते. सगळ्यांना आनंद झाला, एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, पक्ष्यांचा चिवची वाट. मारा लता वेली फुलल्या, काय सांगा, सगळीकडे सुगंध. एवढंच नाही, वरून ढग जसा आता सकाळी सकाळी थेंब 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 पाऊस चालू झाला होता ना, तसा पाऊस चालू झाला. ढगांनाही बऱ्याच वर्षाचं वाटत होतं भगवान परमात्म्याची भेट झाली पाहिजे. विजांनाही असं वाटत होतं भगवान परमात्म्याचं दर्शन झालं पाहिजे. म्हणून विजांचा कडकडाट सुरू झाला, ढगांचा गडगडाट सुरू झाला. आणि एवढ्यामध्ये भगवान परमात्म्याला आमचे वसुदेव टोपलीत घेऊन बाहेर पडले रे पडले. पाऊस सुरू झाला, पण तेवढ्यात महाराज एका प्राण्याला असं वाटलं की देवाला पाणी लागू नये, म्हणून तिथून भुजंगानं वरून फरारला. विठ्ठल विठ्ठल बऱ्याच कमी लोकांना कळलं असं ते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि ते भुजंगाचं भाग्य आहे गुरुजी.
गणेश महाराज ते भुजंगाचं भाग्य आहे, कारण भगवान परमात्म्याला पाऊस लागून भुजंगाचा फणच वर आहे आणि देवाला झोप लागली आषाढी एकादशीला, आणि झोपेल कशावर आहे तो शांताकारम असं विठ्ठल विठ्ठल. आणि तुकाराम महाराजांनी भुजंगालाच विनंती केली एका ठिकाणी, उठायला तुका म्हणे शेष. भगवान परमात्म्याला पाऊस लागू नये म्हणून असा फणा धरला महाराज, त्या भुजंगाचं भाग्य आहे. भगवान परमात्मा पुढे आमचे वसुदेव भगवान परमात्मा घेऊन पुढे चालायला लागले, यमुनेपर्यंत गेले. यमुनेमध्ये एक पहिला पाय ठेवला, पहिला पाय ठेवल्याबरोबर पाणी सरसर 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 घोट्यापर्यंत आलं. दुसरा पाय ठेवला, पाणी सरसर सरसर गुडघ्यापर्यंत आलं. तिसरा पाय ठेवला, पाणी कमरापर्यंत आलं. चौथा पाय ठेवला, पाणी बेंबीपर्यंत आलं. पाचवा पाय छातीपर्यंत पाणी आलं. सहावा पाय ठेवला, पाणी गळ्यापर्यंत आलं. सातवा पाय ठेवला, पाणी घोटेपर्यंत आलं. आणि आठवा पाय ठेवला, 8 दिवसाचा सप्ताह म्हणून पाणी नरड्यात जाणार, तोंडात जाणार. तेवढ्यात महाराज बापाला काळजी वाटली, हो कोणाला, पोराला काळजी वाटली बापाची. पोराला असं वाटलं आपला बाप संकटामध्ये, आणि त्यातून त्या चरित्रातून हे शिकायसारखं आहे आता की पोरांनी बापाची काळजी केली पाहिजे. एक काळ बाप पोराची काळजी करतो, जसं वसुदेवानी भगवान परमात्म्याला कारागृहातून काढलाय. पण दुसरा काळ असा आहे, पोरांनी सुद्धा बापाची काळजी केली पाहिजे. बापाने दुसऱ्याकडे भीक मागू नये, बापाने दुसऱ्याला बिडी मागू नये, आपल्या आईनं दुसऱ्याच्या बांधावर जाऊ नये. ही काळजी पोराला वाटली पाहिजे, ही काळजी महाराज पोरालाच वाटली पाहिजे. हे ह्या चरित्रातून शिकण्यासारखं आहे. विठ्ठल विठ्ठल. बापाच्या तोंडात पाणी जायला लागलं, तेवढ्यामध्ये काय केलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपल्या पायाचा अंगठा त्या पाण्या लावला, पाणी सरसर खाली गेलं. यमुना पास केली भगवान परमात्म्याला घेऊन. वसुदेव गोकुळामध्ये गेले. मध्यरात्रीची वेळ भगवान परमात्म्याला गोकुळामध्ये त्या नंदबाबाच्या वाड्यामध्ये त्या शयनगृहामध्ये तिथं भगवान परमात्म्याला ठेवलं. तिथून निघाले, फिरविले दोन्ही माया आणि चक्रपाणी. दुसरा दिवस उजडला, भगवान परमात्मा रडायला लागलं. रडल्यानंतर यशोदेनं बघितलं, म्हणले काय भानगड आहे, रात्री पोरगे दिन आता पोरग महाराज ते, कारण भगवान परमात्म्याला पाहिल्यानंतर चांगले चांगल्याची ती अवस्था होते. पण जाऊ द्या, भगवान परमात्मा रडायला लागला. यशोदेनं पाहिलं, यशोदेला एवढा आनंद झाला, दाशीला बोलवलं, म्हणले अगं सगळ्या गोकुळाचा आणि सगळ्या गोकुळवासियांना सांग, काय पुत्र झालं यशोदेला, पुत्र झालं यशोदेला, पुत्र झालं एवढे उशीर नाही मानले पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. गवळण म्हणत ती गवळेल,
पुत्र झाला यशोदेला सगळ्या गोकुळामध्ये वार्ता झाली. सखीनं ठकीला सांगितलं, ठकीनं गंगेला सांगितलं, गंगेनं सरचेला सांगितलं, सरचेला शकुंतलेला सांगितलं, सगळ्याला सांगितलं पुत्र झाला यशोदेला. काय केलं भगवान परमात्मा तिथं अवतीर्ण झाल्यामुळं, प्रगट झाल्यामुळं एवढा आनंद झाला गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदाल्या नरनारी. काय केलं त्यांनी? गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. अरे घराला तोरण बांधलं, बर घरासमोर गुढी उभारल्या गेली. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्या घरासमोर गुढी कधी उभारल्या जाते? ज्या दिवशी गुढी हे आनंदाचं प्रतीक आहे. ऐका, गुढी हे आनंदाचं प्रतीक आहे आणि तोरण हे मंगलाचं प्रतीक आहे. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्मा आनंदाचा कंद आहे म्हणून गुढी. बरं भगवान परमात्मा अवतीर्ण झाल्यानंतर तोरण का? कारण भगवान परमात्मा सकल मंगल निधी श्री विठ्ठलाची नाम आधी. भगवान परमात्मा मंगलात मंगल आहे म्हणून घराला तोरण बांधलं. बरं काय करायला लागलं? गाणे गायला लागले. नंद के घर आनंद भयो जय कन्हैया लाल की, नंद के घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. भगवान परमात्मा मला तिथं प्रगट झाल्यामुळे सगळ्यांना आनंद झाला. भगवान परमात्मा 7 दिवसाचा आहे. तिकडं भगवान परमात्मा प्रगट झाल्यामुळं तिकडं जो शत्रू होता कंसाला त्याला भीती वाटली. त्यांनी ती एक मीटिंग बोलवली. सांगितलं म्हणले माझा शत्रू जन्माला आला, मग त्याला मारण्यासाठी कोणीतरी गेलं पाहिजे. मग त्यावेळेस कोण गेला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तिथं सुद्धा पुरुष प्रधान नाही, स्त्री प्रधान. विठ्ठल विठ्ठल तिथं सुद्धा त्याच्या दरबारामध्ये पहिली उभा राहिली ती स्त्री. तिनं सांगितलं भैया डरने की कोई बात नाही मैं हो ना. तिनं सांगितलं म्हणजे तुम्हाला बेंदेण्याचं काही कारण नाही, भय वाटण्याचं काही कारण नाही, मी आहे ना. म्हणजे काय करणार तुम्ही? त्याला जाऊन मारते, तुम्ही घाबरू नका. मग तिनं काय केलं? तुआ संकाधिकाची निमाने सायुज्य सौरसू दिदली पुतणे. जे विषाचे स्तनपाने मारू आली ती पुतना भगवान परमात्म्याला मारायसाठी आली. महाराज आता आहे का? ती राक्षस कुळामध्ये जन्माला आलेली पुतना. मग मला सांगा ज्या गोकुळामध्ये त्या पुतण्याला यायचं ती पुतना राक्षस कुळामध्ये जन्माला आलेली किती विद्रूप असेल दिसायला ती. मग तिला जर इकडं सौंदर्यवान गोपीमध्ये यायचं जर असेल तर तिला मेकअप करून यावं लागेल ना. मग महाराज तिनं असा सुंदर मेकअप केला आणि गोकुळात आली. गोकुळात आल्यानंतर एक एक पोरग महाराज 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 नंदबाबाच्या वाड्यापर्यंत गेली. तिथं आवाज दिला, म्हणले कोण ग यशोदा? पुढे तो भगवान परमात्मा, पुढे तो गोपाल कृष्ण. सगळ्यांनी सांगितलं म्हणले हा वाडा. तिथं आतमध्ये गेली. आतमध्ये गेल्यानंतर भगवान परमात्मा यशोदेच्या मांडीवर आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. टाइम तर नाही झाला ना? हा नाही, कारण त्यांनी मला 12:30चा टाइम दिला. 10 मिनिटं मी नेतो तुम्हाला तिथलो. विठ्ठल विठ्ठल आणि ते काय मला ती सवय टाळकरी एकमेकात बोलला. मला असं वाटतं आपलं चुकतं काय कोण कुठं. गुरुजी तुम्ही कीर्तन काय रे होतं की नाही तसं? ते कुजबजायला माणसाला असं वाटतं आपण काहीतरी चुकत शब्दप्रयोग चुकू राहिला काय माहिती. तसं ते मला ते लय म्हणजे मला तो एक प्रकारचा रोगच लागलेला आहे. तो टाळकरी बोलले म्हणजे मला इतका राग येतो, हसले म्हणजे इतका राग येतो. काय भानगड असेल तर असो. मग मला ते ना तारखे नाही दिल्या चालत्या, काही घेणं देणं नाही. विठ्ठल विठ्ठल. कुठलं गाल तुम्ही आता? हा पुतना पुतना. हा ना, पण ते नाही सांगू राहिले ना. विठ्ठल विठ्ठल त्याचं कारण असं आहे. आता हे पोरं माझ्या सानिध्यातलंच आहे आणि गुरुजीला माहिती आहे मी 12 वर्ष गायन केलं बघ. गुरुजी गेलं का नाही त्याच्या अगोदर पखद वाजवलं. आता लोक माझी तक्रार एका बी कीर्तनकारांना सांगितली. चालू कीर्तनात भुजंग महाराजांनी फोन घेतला. चालू कीर्तनात भुजंग महाराज जर शेजाऱ्याला बोलले तर महाराज आपल्याला भर चौकात फाशी द्यायची. आपलं मला हिडगेपणा आलाच नाही तो अजिबात नाही. आणि त्याच्यामुळे मी आज इथं उभा आहे. ईश्वर फुकट देत नसतो कोणाला अजिबात नाही. यांची कीर्तन वाजलेली आहे मी गुरुजीचे, यांची कीर्तन वाजलेले एका काळामध्ये. कीर्तनही असं वाजत होतो फुकट. ते जाऊन द्या तुम्हाला तरी 2-2 माईक आहे. आज जाऊ द्या तुम्हाला, आज नाही आहे. त्या टायमाला एकच माईक होता, तो बी तुटका फुटका पुढे 50 टाळाचा आवाज दाबीत होतो मी. म्हणजे ते अभिमानाने सांगत तुम्ही होते माझ्यासोबत 1-2 वेळेस वाजवायला. परिश्रम करावा लागत ते महाराज याला.
आणि ते इंदुरीकर जे म्हणतो ते फुकट थोडी म्हणतो, घासाला वेधी उगत नाही. इथे येऊन बोलायचं सोपं नाही ना ते. साड्या कारण तर कोणी करतं हो, बरोबर आहे का नाही. आणि ते मी माझ्या खोटं सांगत नाही बुवा. या गादीहून मी जर खोटं बोलतो आपली गाडी धडकन जातं. आता अजिबात कीर्तनामध्ये गायन करत असताना माझं लक्ष फक्त याच्याकडे होतं, कीर्तनकाराकडे. वाजवताना माझं लक्ष फक्त कीर्तनकाराकडे. अजिबात माझ्याकडून प्रमाण एखाद वेळेस चुकला असेल ते माझ्या पाठ नसल्यामुळं. काय बोललो? चुकला असेल माझ्या पाठ नसल्यामुळं, माझा बोल चुकला असेल माझी प्रॅक्टिस नसल्यामुळं. पण एकमेकाला बोलल्यामुळं किंवा गप्पा मारल्यामुळं माझं असं झालं, आतापर्यंत असं झालं नाही. मग तुम्हाला राग नका येऊन देऊ, कारण हे माझे अनुभव म्हणून मी तुम्हाला सांगतो. आणि तुम्हालाही जर पुढे आणखीन प्रगती करायची असेल, कैलास महाराजची तर चांगलीच प्रगती झाली, ते सगळ्या महाराष्ट्रात फिरत आहे. पण आणखीनही सगळ्यांना जर फिरायचं असेल तर महाराज एकनिष्ठ वागलं पाहिजे. पतिव्रता ती ठरते जी एकनिष्ठ असते, आणि तुम्हाला त्याचं फळ नक्कीच भेटतंय. त्याचं फळ मला स्वतः भेटलेलं आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि मी आज जाहीरपणे सांगतो, मी कुठं आळंदीला जाऊन अभ्यास केला नाही, कुठं पैठणला गेलो नाही, कुठं हरिद्वारला गेलो नाही. पण चांगले लोक आज विचारते, भुजंग महाराज तुम्ही हरिद्वारला किती वर्ष होते, तुम्ही पैठणला किती वर्ष होते, पंढरपूरला किती वर्ष होते. दुसरं काहीच नाही केलं मी, रात्रंदिवस अभ्यास केला. माझ्या आईवडिलांची कृपा माझ्यावर आहे. माझे आईवडील आज माझ्यासोबत आहे, त्यांची कृपा आहे. आणि घरी गेल्यावर सुद्धा अभ्यास करतो मी. अजूनही 2 तास अभ्यास करतो. माझ्याकडे ग्रंथ नाही, असा ग्रंथ नाही गुरुजी. भले माझ्याकडून ते वाचणं होत नाही, पण मी पायपाडीशिवाय बाहेर निघत नाही. आणि आज माझ्या कीर्तनामध्ये माझ्या गप्पा नसत्या, काही नसत्या, मला काही घेणं नाही कोणाशी. आणि मी आणखीन एक वाक्य सांगतो, रेशनचे गहू खाईन पण मी मूर्खाला शान म्हणणारा माणूस नाही. विठ्ठल विठ्ठल आणि याच्यामुळं काही ठिकाणी माझा त्रास होतो बऱ्याच लोकांना. कारण काय, मला ह्या गोष्टी सहन होत नाही. मला सांगा, इमानदारी तुम्ही एवढं कीर्तन ऐकू राहिले, माझ्याकडून एखादा शब्द काही वाईट विनोद भानगडी काही झाला तुमच्याकडे आता ऐकलं तुम्ही कधी? बोलून राहिलो नाही गणेश महाराज, मी घासून चिंता चाललं का नाही? अभ्यास करूनच आहे ना. पण काय होतं ते, असं कोणीतरी बोललं का ते इतकं दुखवतं माणसाला. मला तरी लय दुखवतं. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्मा मला ते पुतणं मारायला गेल्यानंतर त्यानं त्या भगवान परमात्म्याला उचललं, मांडीवर घेतल्यानंतर ती मारण्यासाठी आली होती. भगवान परमात्म्याला स्तनाला लावलं, त्याचं तोड स्तनाला लागल्यानंतर भगवान परमात्मा महाराज पहिले दूध पिऊन घेतलं, त्याच्यानंतर विष लागल्यानंतर त्यांनी भगवान परमात्म्याने डोळे झाकले, सांगितलं भगवान भोलेनाथ हे तुम्हारा कार्य आहे. आणि मग असं म्हणल्यानंतर भगवान भोलेनाथाला विनंती केल्यानंतर सगळं विष भगवान भोलेनाथांनी ते प्राशन केलं. त्याच्यानंतर राहिलं रक्त, शरीरात रक्त उरलं. रक्त राहिल्यानंतर महाराज तो भगवान परमात्मा सर्व रक्त ओढायला लागला. ज्यावेळेस रक्त ओढायला लागला, रक्त शरीरातलं संपलं. आणि रक्त शरीरातलं संपल्यामुळं पुतनेचा प्राणकंठाशी आला. प्राणकंठाशी आल्यानंतर महाराज त्या पुतनेनं टाव फोडला, कृष्णा हे कृष्णा कृष्णा सोड, कृष्णा कृष्णा अरे माझा प्राण कंठाशी आला. कपडे भरायला लागले, केस तोडायला लागले. कृष्णा सोड, कृष्णा चुकलं माझं. कृष्णा मी जीव आहे, तू भगवान पंडित पांडुरंग परमात्मा आहे. तू या जगाचा चालक आहे, मालक हे माझ्या लक्षात आलं नाही. मी मारण्यासाठी आले होते देवा, पण मला माफ कर देवा, तुझं ब्रीद आहे.